प्रॉपर्टी माझी होती, पण नवीन घर भावाच्या नावावरती घेतलं होतं आणि सरकारने कॅपिटल गेन टॅक्स लावला. संदीप घोवळे हे नाशिकमध्ये राहणारे मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतले गृहस्थ. वडिलांनी काही वर्षापूर्वी त्याच्यासाठी एक घर घेतलं होतं. जुनं का होईना, पण त्यात सगळं आयुष्य गेलेलं. हे घर त्यांच्या नावावरती होतं आणि कधी ना कधीतरी ते घर विकून नवीन घर घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आता मुळात याच्यामध्ये काय झालं, 2021 साली अचानक त्यांच्या घराला महानगरपालिकेची नोटीस आली. त्याच भागातल्या अनेक प्रॉपर्टीसोबत त्यांच्या प्रॉपर्टीवरही बांधकाम नियमभंग, म्हणजे बांधकामामध्ये काही प्रॉपर पद्धतीने बांधलं नाही अशा पद्धतीचं कारण देण्यात आलं आणि ते घर सील करण्यात आलं. आता संदीप पुढे प्रश्न पडला होता की काय करावं. कायद्याने लढण्यासाठी त्याला वेळ लागणार, पैसा लागणार, मानसिक ताकद लागेल, वकिलांचा खर्च आहे, सरकारी दप्तरांची दिरंगाई, कागदपत्री अडचणी कंटाळून संदीपने ठरवलं की आता आपण आहे ना घर विकून टाकायचं आणि दुसरीकडे नवीन घर घेऊन त्याच ठिकाणी नवीन सुरुवात करायची. संदीपने त्याचं जुनं घर विकलं. ते जवळपास 85 लाखाला त्यांनी त्याची डील फायनल केली. ते घर त्यांनी 12 वर्षापूर्वी घेतलं होतं, अगदी 2009 साली. त्याची मूळ किंमत होती फक्त 28 लाख रुपये. म्हणजेच विक्रीच्या वेळी सुमारे 30 लाखाचा त्याला कॅपिटल गेन झाला आणि तोही लॉंग टर्म कॅपिटल. कारण जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी जर तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये विकताय तर त्याला शॉर्ट टर्म बोलतात आणि 3 वर्षानंतर विकताय तर त्याला लॉंग टर्म म्हणून म्हटलं जातं. आता आयकर कायद्यानुसार म्हणजे इन्कम टॅक्सच्या ॲक्टनुसार जर तुम्ही जुनी प्रॉपर्टी विकली आणि त्यातून मिळालेला नफा तुम्ही येणाऱ्या पुढच्या 2 वर्षाच्या आतमध्ये जर नवीन प्रॉपर्टीमध्ये जर गुंतवला नाही, म्हणजे सेक्शन 54 काय सांगतं की तुम्हाला नवीन प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जो लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला आहे त्याचा बेनिफिट भेटू शकतो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही नाही इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला फटका लागू शकतो. मग संदीपने काय केलं की ते नवीन घर तर घेतलं, पण त्यांनी ते केलं फक्त ते घेताना ते त्याच्या भावाच्या नावाने घेतलं. मग आता प्रॉब्लेम ह्या सगळ्यांमध्ये असं झालं ना की प्रॉपर्टीमध्ये नाव कुणाचं होतं, तर भावाचं नाव होतं. सगळी रक्कम जी भरली होती, जो काय व्यवहार झाला होता तो भावाच्या नावाने झाला होता. त्याच्यानंतरला जे काय पेमेंट ट्रान्सफर होतं ते संदीपने केलं होतं. म्हणजे डॉक्युमेंटेशन सगळं होतं, पण मालकी हक्क कुणाच्या नावावरती होता, भावाच्या. संदीपला वाटलं होतं की त्यांनी सगळं बरोबर केलं आहे. पैसा स्वतःचा, व्यवसाय म्हणजे जो काय व्यवहार झाला होता तो पारदर्शक झाला होता. त्याच्यानंतर जो काय प्रॉफिट भेटला होता तो त्या नवीन घरामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केला सेक्शन 54च्या खाली आणि त्याला वाटलं की माझं सगळं व्यवस्थित झालं आहे. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून त्याला नोटीस आली, तुम्ही 30 लाखाचा जो कॅपिटल गेन केला आहे त्यावर टॅक्स भरलेला नाही, कृपया नवीन प्रॉपर्टीचा तपशील द्या. तेव्हा संदीपला त्याची चूक समजली. त्याने जे घर घेतलं होतं ते स्वतःच्या नावावरती नव्हतंच. त्यामुळे सेक्शन 54चा जो काय बेनिफिट घ्यायचा आहे तो संदीपला भेटला नाही. कारण सेक्शन 54 हे सांगतं की जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतली तर तुम्हालाच ती प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे, दुसऱ्या कोणाला नाही घ्यायची आहे. इन्कम टॅक्स ॲक्टमधला सेक्शन 54 अशा पद्धतीने प्रिसाइजली एक डिफाईन करतो की जर एखाद्याने प्रॉपर्टी विकली तर त्यानेच ती प्रॉपर्टी विकत घेतली पाहिजे. जर तुम्हाला त्या टॅक्समधून वाचायचं असेल, त्या टॅक्समध्ये बेनिफिट भेटायचं असेल तर नवीन प्रॉपर्टी तुमच्याच नावावरती असली पाहिजे, नाहीतर तुम्हाला सेक्शन 54Fचा बेनिफिट येऊ शकत नाही. संदीपने जरी स्वतःचे पैसे गुंतवले असले तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून नवीन घराचा कायदेशीर मालक हा त्यांचा भाऊच होता आणि म्हणूनच आयकर विभागाने स्पष्ट केलं की तुमची जुनी जी प्रॉपर्टी विकून जो काही कॅपिटल गेन मिळाला होता, तुम्हाला जो काही लॉंग टर्म कॅपिटल झाला होता, जरी दुसऱ्याच्या घरात गुंतवला असला, म्हणजे भावाच्या घरात जरी गुंतवला असला तरी ते गुंतवणूक तुमच्या स्वतःच्या नावावरती नाही केली आणि त्यामुळे सेक्शन 54च्या अंतर्गत जी सवलत मिळणार होती, जो बेनिफिट मिळणार होता हा तुम्हाला भेटत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो 30 लाखाचा कॅपिटल गेन आला आहे त्या कॅपिटल गेनवरती तुम्हाला इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे किंवा इन्कम टॅक्सच्या स्पेशल रेटप्रमाणे तुम्हाला 20%च्या हिशोबाने तुम्हाला टॅक्स भरावे लागेल. आता ज्यावेळी हे 30 लाखाच्या कॅपिटल गेनवरती 20%च्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर त्यावेळी जवळजवळ 6 लाख रुपये त्यांचा टॅक्स आला. त्याच्यावर सेस आणि इंटरेस्ट वगैरे सगळं पकडून जवळजवळ त्याला 6,75,000 रुपये भरण्यासाठी सांगितलं. संदीपला टॅक्स भरावा लागला कारण गुंतवणूक ही खरी होती, पण ती गुंतवणूक कायदेशीररित्या दुसऱ्याच्या मालमत्तेमध्ये झाली होती. त्याच्यामुळे काय झालं की संदीपने लगेच एक चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेतला. या केसमध्ये त्यांनी कन्सल्टंट अपॉइंट केला, चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेतला आणि प्रयत्न केला
की त्याला अल्टरनेट डिडक्शन काय मिळू शकतं का, पण कायद्यानुसार काहीच शक्य नव्हतं. तरीही त्यांनी सादर केलेले पुरावे, बँक स्टेटमेंट, पैसे कुठून आले याचे स्पष्टीकरण, यावरून दंड माफ झाला. म्हणजे सेक्शन 54चा बेनिफिट त्याला भेटला नाही, पण जो काय पेनल्टी लागली होती ती पेनल्टी माफ झाली. पण त्याचा जो टॅक्स होता तो भरून घेतला गेला. मग अशा वेळेला सेक्शन 54चा बहुतेक लोकांना म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय क्लॉजेस असतात हेच माहिती नाही पडत. आणि त्याच्यामुळे पैसे मी जरी दिलेले घर म्हणजे नवीन घरासाठी पैसे जरी मी दिले असले तरी त्याचा तुम्हाला योग्य रीतीने बघायला गेला तरी त्याचा तुम्हाला बेनिफिट होत नाही. मग बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्यावेळी व्यवहार करतो त्यावेळी प्रॉपर्टी विकताना आई वडील आपल्या नावाने विकतात आणि ज्यावेळी नवीन प्रॉपर्टी घेतो त्यावेळी ते आपल्या मुलाच्या नावाने किंवा सुनेच्या नावाने घेतात. मग अशा वेळेला ज्यावेळी तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकाल त्यावेळी तुम्हाला त्याच्यातला टॅक्स हा लागू शकतो. आणि जरी तुम्ही ते नवीन प्रॉपर्टी सेक्शन 54चा बेनिफिट घेण्यासाठी तुमच्या मुलाच्या नावावरती जरी घेतली तरी त्याचं तुम्हाला बेनिफिट भेटू शकत नाही. मग अशामुळे तुम्ही सेक्शन 54 मधल्या सगळ्या अटी पाळणं गरजेचं आहे. नवीन प्रॉपर्टी फक्त तुमच्याच नावावरती असली पाहिजे. पत्नी, भाऊ, पालक, मूल यांच्या कोणत्याही प्रकारच्या नावावर कोणाच्याही नावावरती चालणार नाही. आणि जर तसं असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सवलतही मिळणार नाही. पैसा कोणीही दिला असला तरी ते महत्त्वाचं नाही, प्रॉपर्टीचं मालकी हक्क कुणाकडे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर ते प्रूव्ह करता आलं नाही की जर ती प्रॉपर्टी तुमच्या नावाने तुम्ही विकले पण नवीन प्रॉपर्टी घेणारी ही जर तुमच्या मालकी हक्काची नसेल हे प्रूव्ह करता नाही आलं तर तुम्हाला टॅक्सचा फटका लागू शकतो आणि ह्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारची जर तुम्ही प्रॉपर्टी सेल करून नवीन प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटचा किंवा टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला घेतल्याशिवाय काही गोष्टी करू नका, नाहीतर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी मी एक टिप देऊ इच्छितो. जुनी प्रॉपर्टी विकण्यापूर्वी कॅपिटल गेन किती होतो आहे हे पहिला अंदाजाने कॅल्क्युलेट करा. बऱ्याच वेळेला याच्यामध्ये व्हॅल्युएशन करून घ्यावं लागतं एक रजिस्टर व्हॅल्युअरकडून. त्याचबरोबर नवीन प्रॉपर्टी स्वतःच्याच नावावरती असली पाहिजे. सहमालकी असेल तर काय, म्हणजे जॉईंट नेमवरती असेल तर चालू शकते का. त्याचबरोबर ते किती अमाऊंट असले पाहिजे, बँकेचे व्यवहार, कागदपत्रे, खरेदी विक्रीचं रजिस्ट्रेशन, खर्चाचे पुरावे इत्यादी सगळ्याचे सगळे व्यवहार आणि एवढे डॉक्युमेंट्स हे परफेक्ट पद्धतीने तुम्ही जपून ठेवा, जेणेकरून ह्या संदीपसारखी चूक तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. आणि त्याला ज्या पद्धतीने 6 लाखाचा फटका लागला हा फटका तुम्हाला लागणार नाही.